राधे राधे सगळ्यांना. आज बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे, पण हा व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता वाटली आणि त्याचमुळे मी हा व्हिडिओ बनवते आहे. ही भीड तुम्हाला दिसत आहे, ही काही पैसे देऊन मागवलेली भीड नाही आहे किंवा कोणत्या सेलिब्रिटीला पाहायला किंवा कुठला कॉन्सर्ट अटेंड करायला आलेली भीड नाही आहे. ही भीड जी आहे ही आहे प्रोटेस्टला बसलेल्या त्या स्टुडंट्सची भीड, जे की एक्झाम कॅन्सल झाल्यामुळे, नेट पेपर लीक झाल्यामुळे, गव्हर्मेंटच्या चाललेल्या मनमर्जीमुळे तिथे एकट्ठा झालेली भीड आहे. या भीडमध्ये बरेचसे स्टुडंट आहेत, काही पॅरेंट्स आहेत ज्यांनी आपले अपत्य गमावलेले आहेत. तिथे सैनिक आहेत जे की सध्या देशसेवा करत आहेत आणि काही सैनिक तर असे आहेत की ज्यांनी कारगिल वॉरमध्ये सपोर्ट केलेला आहे, कारगिल वॉरमध्ये प्रेझेंट होते. आणि काही व्हिडिओज मी बघितले, त्या व्हिडिओजमध्ये असेही लोक आहेत की जे स्वतः पेशंट आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, किडनी फेल्युअरचे पेशंट आहेत आणि अजून बरेचसे लोक तिथे प्रेझेंट आहेत. म्हणजे 2 वर्षाच्या लहान मुलीपासून ते 70, 80, 90 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत असे बरेचसे लोक तिथे प्रेझेंट आहेत. ते फक्त कशासाठी? तर येणारं जे भविष्य आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं, फक्त हे एक अपेक्षा घेऊन, ही एक जिद्द घेऊन ते सर्वजण तिथे प्रोटेस्ट करत आहेत. जेव्हा हे व्हिडिओज यूट्यूबवर आलेत ना, त्यावेळेस कितीतरी लोकांनी अशा कमेंट्स केल्या, अरे हे तर हे अँटी नॅशनल लोक आहेत, हे स्वतःच्या देशाच्या विरुद्ध जाणारे लोक आहेत, हे तिथे फक्त एन्जॉयमेंटसाठी आलेले आहे, जेनझी तर बिघडलेलीच आहे. अशा कितीतरी कमेंट्स मी वाचल्या आणि मला असं वाटलं, यार सिरियसली लोकांना खरं काय आहे ते बघण्याची इच्छा राहिली आहे की नाही. तिथे जे लोक प्रोटेस्टसाठी गेलेले आहे किंवा प्रोटेस्टवर बसलेले आहेत, ते लोक फक्त ते स्वतःसाठी बसलेले आहेत का? तर नाही. ते माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या लोकांसाठी पण तिथे बसलेले आहेत, आपल्या भविष्यासाठी तिथे बसलेले आहेत, आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी ते तिथे बसलेले आहेत. कारण आज जर का त्यांची ती एक डिमांड पूर्ण झाली तर उद्या चलून चुकीचे डॉक्टर सोसायटीमध्ये दिसणार नाही आणि ज्या वेळेस चुकीचे डॉक्टर नसतील त्यावेळेस पेशंटला योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट भेटेल. जो पैसा खाण्याचा जो प्रकार चाललेला आहे बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये, तो पण कमी होईल. बऱ्याचशा हॉस्पिटलच्या जर का तुम्ही केस फाईल्स वाचल्या तर कितीतरी हॉस्पिटल्समध्ये जे डेड बॉडी असतात त्यांच्या किडनीज विकल्या जातात, त्यांचे बॉडी ऑर्गन्स विकल्या जातात आणि अजून कितीतरी गैरव्यवहार होतात. आणि जर का या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी स्टॉप लावायचा असेल तर या प्रोटेस्टला आपल्याला सपोर्ट करावाच लागेल. बाकी आपण सर्व विचार करण्याला खूप समर्थ आहोत. सो विचार करा. राधे राधे.